महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्राला मुख्यमंत्री आज मिळणार आहे। एकनाथ शिंदेंचं ठरलंय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे। सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका होत होत्या, त्याचबरोबर नाराजी नाट्यही इथे पाहायला मिळालं होतं। आणि आता एकनाथ शिंदे यांचं ठरलंय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत। त्याचबरोबर अजित पवार यांचं तर निश्चित आहेच उपमुख्यमंत्री पदासाठी, मात्र दुसरा उपमुख्यमंत्री पद शिंदेंना मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे 5:30 वाजताच्या दरम्यानच चित्र स्पष्ट होईल। अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, एकंदरीत पाहायचं झालं तर सत्ता स्थापनेचा दावा हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळपर्यंत कळवतो अशा प्रकारचे एक मुश्किल उत्तर त्यांनी दिलेलं होतं। आणि यानंतर एक हास्यास्पद वातावरण देखील त्या ठिकाणी खेळीमेळीचं झालेलं पाहायला मिळालं। खरं पाहायचं झालं तर सत्ता स्थापनेच्या म्हणजेच निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस सत्ता स्थापनेला वेग आला होता त्याच वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असलेले देखील पाहायला मिळाले। गृह खातं आपल्याकडे असावं हे देखील मागणी त्यांची होती, मात्र उपमुख्यमंत्री पदावरून अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या। उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे स्वतःकडे नाही ठेवणार तर दुसऱ्या नेत्याला देण्याची शक्यता आहे। मात्र विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की आज 3 जणांचा शपथविधी होणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे 5:30 वाजेपर्यंत जरी चित्र स्पष्ट होत असलं तरी विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही आज एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता आहे। जी कुणाल, पाहायला गेलं तर विधानसभेत महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि त्यानंतरच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला पाहायला मिळाला होता। आणि खरं तर मुख्यमंत्री पदावर कुठेतरी देवेंद्र फडणवीस तेव्हापासूनच निश्चित होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे दरेगावी गेले आणि त्यानंतर खरं तर या राजकीय वर्तुळात चर्चांना वेगळीच वळणं लागलेली पाहायला मिळाली होती की शिंदे आता गृहमंत्री पदावर ठाम असल्याची ही चर्चा रंगतीये। तर या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू होती, दिल्लीमध्ये बैठक झाली। दिल्लीमध्ये बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे हे दरे या गावी निघून गेल्याचं पाहायला मिळालं। त्यांची प्रकृती स्थिर नव्हती, बरं वाटत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर ते 2 दिवस दरे गावावरून परतल्यानंतर सुद्धा 2 दिवस ठाण्यातल्याच निवासस्थानी होते। त्या ठिकाणी अनेक नेते देखील भेटायला आले होते। त्यातच भाजपचे पहिले नेते म्हणजे दरे गावाला गेल्यापासून दिल्लीवरून आल्यापासून पहिल्यांदा भेटायला गेलेले गिरीश महाजन यांनी देखील सांगितलेलं होतं की आमच्यात सगळं आलबेल आहे, कुठेही एकनाथ शिंदे नाराज नाहीयेत, मात्र गृहमंत्री पदावरती ते अजूनही ठाम असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आज संध्याकाळी हे सगळं चित्र स्पष्ट होईल। शपथविधीच्या आधी एकनाथ शिंदेची नाराजी दूर होते का, उपमुख्यमंत्री पदाची जर शपथ घेतली तर ही नाराजी दूर झाल्याचं चित्र स्पष्ट होईल। जी मात्र कुणाल, काल बुधवारीच राजकीय वर्तुळात हालचाली वाढलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला गेले, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर हे तिघेही राजभवनावर गेले। पुन्हा वर्षावर बैठक झाली शिवसेना नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि त्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेत हे सगळे वक्तव्य करण्यात आली। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय का?
ही सकारात्मक बैठकच म्हणजे सकारात्मक चर्चाच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याची माहिती जी आहे, म्हणजे सकारात्मक चर्चा झाली आणि त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी होकार दिला असावा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी, आणि हीच माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. ज्या काही बैठका झाल्या, काल पत्रकार परिषद झाली, सत्ता स्थापनेचा दावा राजभवनावरती केल्यानंतर त्यावेळेस या बैठकांना वेग आला होता. वर्षावरती या सगळ्या बैठका झाल्या. देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार यांच्यामध्ये अनेक चर्चा देखील झालेल्या पाहायला मिळाल्या. यानंतरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी आपल्याकडे दिलेली आहे. धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.